परमप्रिय मित्र मणिपाल आणि यांची पावलं म्हणे जीवाचा जीवला जीवाचा जीव लगाचा मुखातून निघणारे वाजेश्वरीचे बोल. अरे मित्रा तुझ्या हृदयापर्यंत नाही करत पोहोचू शकले. अरे म्हणजे मला सांग, अरे केव्हा आलास तू? अरे अरे स्वतःच्या किंवा भावाच्या परमप्रिय मित्राला भेटण्यासाठी इथपर्यंत तुझी पावलं पडली. अरे एखादा संदेश मिळाला असता. अरे मी चौबाजूला अत्तरांच्या सडे मोतीच्या रांगोळ्या आणि सनी चौघडा देखील तुझ्या स्वागताकरिता इथं उभारला. अरे श्रीमंताच्या ऐश्वर्याचं स्वागत मित्र प्रेमात नसतं. आणि मित्राचा प्रेम हे निस्वार्थ असतं आणि निस्वार्थ प्रेमात वैभवाचा देखावा असतोय. आणि म्हणून माझ्या स्वराजाचा त्याग करून मणिपुराचा त्याग करून मित्रा मणिपाल आज तुला भेटण्यासाठी इथं आलाय. आणि आज आनंद देखील माझ्या मनाला झालाय. तर कित्येक दिवसांनंतर गुरुविद्या आपण घेतली आणि तदनंतर आपल्या एकमेकांचं भेटणं झालं नव्हतं. आणि तदनंतर आजच्या दिनी आपण भेटतोय. मित्रा कसं काय चाललंय? परमेश्वराच्या कृपेने आमच्या प्रयत्नाने सर्व काही क्षेम आणि कुशल आनंदी आनंद आहे. तुझं कसं काय? माझं सारं क्षेम कुशल चाललंय. अरे वहिनी काय करते? अरे आनंद आहे. आनंदात आहे. काय का? अरे वा, मनाला समाधान. अरे पण बैस तरी. नाही मी बसतो. अरे बस ना. हा बसतो रे. हे असं कसं? नाही काय नाही कुठं का
त्यातले भावना चेहऱ्यावर दिसत असतात आणि त्या चेहऱ्यावरील जे भाव वलय असतात ना तो समोरचा ज्ञान चक्षुने कधी घालत असतोय. तुझं तोच काय कुठं मी काय म्हणजे मी अरे स्वतःच्या जीवाभावाच्या मित्रापासून मी काय लपवी कुठं आहे माझ्याकडे का म्हणजे तू मनाने ठरविलं असेल आज जर त्याचा मनातील माझा मित्र आला असेल तर त्याला काहीतरी अशी आनंदाची भेट द्यावी म्हणून बघतोय. काय नाही काय नाही कुठं काय अरे बोलतोय खोटं बोलतोय. तुझ्याकडे मी खोटं बोलेन असं वाटतंय तुला नाही मला वाटत नाही नाही ना पण थोडं थोडं पटायला लागलं. काय ते दिसत तसं नसतं हे हा आणि असतं तसं दिसत नाही हे खरं आहे. नाही रे मी माझ्या मित्रापासून काय लपवणार ते काय अरे थांब ना. काय काय माझ्याकडे कुठं काय हा? गुरु आश्रमातील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक प्रसंग माझ्या नेत्रासमोर उभे. काही वेळा तुझ्यातून चुका घडल्या तू देवांचे पाय मी धरले याला कारण मी एक राजकर्ता तद्वत तू एक राजकर्ता होता. राजकर्ता चुकू नये राजकर्ता घडला जा याच्यासाठी गुरु आश्रमाला तुझ्या आपल्याला पाठवलं आणि त्यावेळेस मी तुला पूर्ण ओळखतोय. तुला खोटं बोलायची पुष्कळ सवय कुणाला तुला कुठं आणि म्हणून सांगते काय 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 थांब, 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 थांब.